खामगाव तालुक्यातील घाटपुरी परिसरात 3 बिबट्यांच्या दर्शनाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारपासून मक्याच्या शेतात बिबटे लपल्याची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले. एका बिबट्या पसार झाल्याने वनविभागाने इतरांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. परिसरात कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले असून प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. नागरिकांना रात्री घराबाहेर न पडण्याचे आणि शेतात जाताना सावधगीर बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वनविभाग बिबट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. माझे नाव नामदेव गोकुल चोपडे, राहणार घाटपुरी. आज सकाळी शेतात फेरी मारण्याकरता गेलो असता 11:15 वाजता मला मक्याच्या शेतामध्ये बिबटे दिसला. जसा बिबटे दिसला तसा मी प्रशासनाला कळवले. फॉरेस्ट ऑफिसला फोन लावले आणि फॉरेस्टची टीम माझ्या शेतामध्ये आली आणि त्यांनी सुद्धा वाघाला बघितले आणि त्याचा आवाज ऐकला आणि त्यांची टीम आता इथं प्रत्यक्षात त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. वाघही बिबटे फॉरेस्ट विभागाची लोक, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं आलेलं आहे आणि सगळेजण बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच त्याला पकडण्यात येईल. विजय ठोकर, राहणार गोपाळनगर. आम्ही नामदेवीच्या शेतात काम करायला रोज येत असतो. तर शेतात आज आल्याबरोबर आम्ही आमच्या कामावर लागल्यावर नामदेव आले, बोलले आमच्यासोबत 2 मिनटं आणि ते परत जायला निघाले. तेव्हा त्यांना दिसला, त्यांनी आम्हाला आवाज दिला. मग आम्ही गेलो दोघीजणी. तेव्हा आम्ही तिघांनी तिथं पाहिला. तो परतला आता आमच्याकडे, मग वापस आणखी आतमध्ये गेला तो. मग आम्ही तिघांनी त्यांचं राखण केलं. 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी थांबलो.